वाटत नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम असं जे काय आहे ते इंस्टाग्राम ट्रेंडिंगवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ एकदम कडक असा एडिट झाला आहे. तुम्ही आपला प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितला आहे. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे, तुमच्याकडे अलाइट मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन जे बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. बिटमार्क आणि शेक इफेक्ट, त्यानंतर जे काय मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि तो मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल दिला आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इनपुट करून पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितले 2 प्रीसेट असतात, शेक इफेक्टचं आणि बिटमार्कचं, ते इनपुट करून घ्या. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर अलाइट मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करा. त्यानंतर खाली बघू शकता प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करा. 1 नंबरचा प्रीसेट आपला पहिल्यांदा ओपन करून घ्या बिटमार्कचा. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे बीट तुम्हाला ॲड करून दिलं. तर तुम्हाला फक्त काय करायचं, पहिल्यांदा स्टार्टिंग लिहून खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि आपला एक फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर वरती 3 डॉट जायचं, फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून मूव ट्रान्समध्ये यायचं. 3ऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून याची साईज अशी वाढवायचे आणि ॲडजस्ट फोटो अशा प्रकारे करून घ्यायचं. आणि एक्स्ट्रा पार्ट जो पुढचा असेल बीटचा तो डिलीट करून टाकायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला इथे 4 फोटो ॲड करायचे आहेत. आणि हे मोठे लेअरचं इकडं 4 फोटो पहिल्यांदा स्टार्टिंगला ॲड करून घ्या. त्यानंतर बाकीचं पुढचं बघून घेऊया. तर मित्रांनो, ते बघू शकता अशा प्रकारे हे 4 फोटो ॲड करून झालेत. 4 फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे 4 सेकंद बघू शकता 27चा बीट आहे. इथे आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि जे इंदुरकर महाराजांची व्हिडिओ जी आहे ती ॲड करून घ्यायचं तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता. आणि त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जर असेल तर डिलीट करा, साऊंडचे ऑप्शन जा, साऊंड ऑफ करून टाका. अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड करा. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला स्टार्टिंग लिहून आपण जे मित्रांनो फोटो ॲड केले त्या फोटोजला काय करायचं आहे, शेक इफेक्ट लावायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुम्ही बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जाऊन जो पहिला फोटो झाला त्यावर क्लिक करून इफेक्ट्स लिहून 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करा. नंतर बॅक येऊन मेनू जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्या आणि पहिल्या फोटोनुसार पहिल्या फोटोला इफेक्ट लावून टाका. यानंतर पुन्हा बॅक या, शेक इफेक्टमध्ये जा, दुसऱ्या फोटोला क्लिक करा. सेम पद्धतीने आपला जो इफेक्ट आहे तो कॉपी करा. पद्धतीने आपण कॉपी केल्यानंतर इफेक्ट तुम्हाला पुन्हा बॅक येऊन मेनू जो आपला प्रोजेक्ट आहे त्यामध्ये या आणि दुसरा फोटोजवर क्लिक करून सेम पद्धतीने इफेक्ट आपण जो कॉपी केला तो पेस्ट करून टाका. अशा प्रकारे तुम्हाला जे 4 फोटो आहेत ते 4 फोटोला वेगवेगळे इफेक्ट दिले त्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट लावून घ्यायचे आहेत. तर पटकन काय करूया, आपण लावून घेऊया. तर इथे बघू शकता 4 फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे अशा प्रकारे. यानंतर तर काय राहिलं, तर मेन राहिलं आपले जे पेंजेस ॲड करायचे ते. तर पहिल्यांदा स्टार्टिंग लिहून प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो पेंज आहे तो ॲड करा. मूव ट्रान्समध्ये जाऊन वरती स्क्रोल करून याला नीट ॲडजस्ट करून टाका इथे. आणि मूव ट्रान्समध्ये एक ऑप्शन आहे 3ऱ्या नंबरच्या, यामध्ये येऊन नीट ॲडजस्ट करून टाका अशा प्रकारे. यानंतर हा जो लेअर आहे तो जेवढे आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत हा लेअरसुद्धा वाढवा. यानंतर पुढचा पार्ट जो असेल तो डिलीट करून टाका पहिल्यांदा अशा प्रकारे. यानंतर इथे येऊन पुढच्या जे आपण व्हिडिओ ॲड केले इंदुरकर महाराजांचे तिथे येऊन प्लसवर क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये या आणि मित्रांनो हा पेंज ॲड करून टाका. शेवटपर्यंत लेअर वाढवा आणि याला खाली नीट ॲडजस्ट करून टाका. याची साईजसुद्धा वाढवा अशा प्रकारे आणि मध्यभागी ॲड करा. यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे इथे एडिट होऊन जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, बाजूची बेल आयकन असतात ती देखील ऑलवेज सेट करून टाका. हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा वरती सेटिंग साईडला ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाका मित्रांनो.